पालघरमधून बोईसर येथील तारापूर एमआयडीसी मधील केमिकल कंपनीला भीषण आग लागलेली आहे। यूके एरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला ही आग लागली आहे। तारापूर एमआयडीसी मधील प्लॉट नंबर K6 मधल्या कंपनीला ही आग लागलेली आहे। आग आणि धुराचे लोळ उठताना दिसत आहेत। अगदी दूरवरून ही आग दिसू शकते आहे। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही। तारापूर एमआयडीसीतील परिसरामध्ये या कंपनीला केमिकल कंपनीला भीषण आग लागलेली आहे। तारापूर एमआयडीसी मधील यूके एरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती मिळते। प्लॉट नंबर K6 इथं ही कंपनी आहे आणि या कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान या आगीची भीषणता या दृश्यांमधून दिसते आहे। आगीबरोबरच धुराचे काळे लोळ उंच आकाशात उठताना दिसत आहेत। तारापूर एमआयडीसी परिसरात ही केमिकल कंपनी आहे। K6 प्लॉट नंबर मध्ये ही कंपनी आहे। यूके एरोमॅटिक अँड केमिकल कंपनी असं या कंपनीचं नाव आहे। या कंपनीला भीषण आग लागलेली आहे। ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून 3 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आलेल्या आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून। मनोज, आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये, मात्र सध्या काय स्थिती आहे? सध्या ही आग अतिशय भडकलेली आहे। तारापूर एमआयडीसी मधील यूके एरोमॅटिक अँड केमिकल कंपनी असं ही कंपनीचं नाव आहे आणि ती एमआयडीसी मधील प्लॉट नंबर K6 मध्ये आहे आणि या ठिकाणी दाटीवाटीने मोठ्या प्रमाणात कंपन्या देखील आहेत। तारापूर एमआयडीसी मध्ये या गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटना हे दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे कुठेतरी या केमिकल कंपन्या असतील किंवा इतर कंपन्या असतील त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत कुठेतरी चालढकल केली जाते का असा प्रश्न निर्माण होतोय। कारण ही आगी या आग लागल्यानंतर या ठिकाणी धुराचे आणि आगीचे मोठे लोळ आपल्याला आकाशात बघायला मिळतात आणि या संपूर्ण परिसर आहे हा कामगारांचा परिसर आहे आणि आग लागल्यानंतर कामगारांमध्ये या परिसरातल्या कामगारांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सध्या अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न ते सुरू आहेत। लवकरच आग आटोक्यात आणण्यात येईल असं अग्निशमन दलाकडून सांगण्यात येत आहे। मात्र आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत ही अतिशय चिंतेची बाब म्हणावी लागेल। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।